to commentators. एक मिनिट पंचा एक मिनिट बॅट्समन नेम दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये प्ले देव बारा करो गावाल्यानो परत एकदा कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धेत मालवण बोर्डिंग ग्राउंडवरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. तिसऱ्या सामन्याची सुरुवात पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू अगदी सुरेख. पहिल्या चेंडूवर फक्त 1 रन्स डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने संदीप मखवानानं आपल्या खात्याची बोनी केली. रब्बानी पहिल्यांदाच स्ट्रायकरांच्या दिशेने इलो. स्पर्धेतलो दुसरं उलटफेर बघूक मिळालो. सकाळी सुद्धा तुलनेत कागदावर महालक्ष्मी देवबाग संघ खूप वरचढ दिसता होतो, पण शेर्ले संघाने विजयश्री संपादन केली. आणि आज दुसऱ्या सामन्यात गणपती वॉरियर्स देवगड संघ चांगल्या स्थितीत दिसत असताना सुद्धा आधी आर्यन देवली संघाने त्यांचा पराभव केलो आणि विजयाचे सगळे 2 गुण वसूल केले. तिसऱ्या सामन्याची सुरुवात पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर. रब्बानीसाठी चेंडू उडालेलो कारंजो मिड ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू रब्बानीच्या नावाचा कलाम लागला. रब्बानी जसो इलो तसो परत गेलो. मालवणी भाषेत सोमा इलो आणि पाठपरुळा करून गेलो. ज्या प्रकारची अपेक्षा होती नाट्यमय सामन्याची ती सुरुवात झाली. रिप्लेमध्ये आपण बघा बरोच काय चेंडू हवेत होतो, आणखी थोडं उंच गेलो असतो, चिपी विमानतळाच्या एअर होस्टेस पर्यंत पोहोचलो असतो, पण ह्यो चेंडू जमिनीवर येताना मात्र फक्त मिड ऑफ पर्यंत गेलो. लॉंग ऑफ सीमारेषा खूप लांब रवली. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त आणि रब्बानीच्या नावाचा पहिला कलाम लागला. सिंधुदुर्गाची बोली भाषा मालवणी भाषा आतापर्यंत कोल्हापूरच्या बऱ्याच खेळाडूंनी हे ऐकली असतली, बेळगावच्या खेळाडूंनी सुद्धा ऐकली असतली. आणि बोली भाषेत एक वेगळ्या प्रकारचा गोडवो असता. सध्या टीव्हीवर चालू असलेली देव माणूस ही मालिका जर तुम्ही बघितलात आणि त्या मालिकेत बोलणारी आजी, ह्या आजीकडून सुद्धा खूप वेगवेगळे म्हणी ऐकण्यासारखे असत. त्या आजीचे सुद्धा बरेचसे म्हणी मी ऐकलेले असत. नक्कीच ते ऐकवण्याचा सुद्धा प्रयत्न असतो. त्याचबरोबर सांगली, सातारा आणि बेळगावच्या भाषेतले सुद्धा काही म्हणी ज्यांचं नवीन स्टॉक तुमच्यासाठी उघडण्याचा प्रयत्न असतो. नवीन फलंदाज मैदानात पावला टाकताना जावेद ज्याचा नाव असा. पहिल्या सामन्यात 2 संघ हरल्यानंतर महत्वाच्या सामन्यात आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. परत एकदा मेडन रवलेला चेंडू पायस अल्मेडा ह्या मैदानावरचो प्रत्येक कणान कण ज्याच्या ओळखीचो असा. क्रिकेट खेळणं असो किंवा कॉमेंट्री असो किंवा स्कोरिंग असो, ह्या मैदानावरची सगळी खडानखडा ज्याका माहिती असो पायस बॉलिंग मार्कवर. चौथो चेंडू स्लोअर 1 चेंडू तो शेवटच्या क्षणी आपल्या मनगटाचा वापर पायसने करताना आपण बघितलो. चौथो चेंडू समाप्त आणि पहिला ओव्हर असा पहिलीच ओव्हर ही कोकण नाऊ सुपर ओव्हर म्हणजे 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये असलेले 30 यार्ड सर्कलमध्ये. अशा अवस्थेत गोलंदाजी करण्यासाठी वाघाचा काळीज लागता आणि त्या वाघाचा काळीज पायसकडे असा. खोलव्या टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलेलो फटको आकांड्याच्या दिशेने टांगा पलटी घोडे फरार षटकार. पहिलो षटकार तिसऱ्या सामन्यातलो पहिलो षटकार पायसच्या पाठीवर काढलेलो पाठभर वळ आणि षटकारनीची धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. पहिला षटक प्रगतीपथावर थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल करताना पायस अल्मेडा. आतापर्यंत खूप टिचून गोलंदाजी, पण शेवटच्या चेंडूवर तटक्या पेचण्याचा कदाचित पायसचा इरादो फसलो आणि यॉर्कर लाईनचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून पहिलोच षटकार आपण बघितलो संदीप मखवानाच्या बॅटमधून. परत एकदा स्लोअर 1 चेंडू तो हलकेच अपीन आणि खूपच सुंदर निर्णय पंचांचो. स्लोअर 1 चेंडू मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या अगदी जवळपास चेंडूचा टप्पा होतो. ग्लान्स करण्याच्या प्रयत्नात पहिला कलाम लागला. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने, दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेने मखवाना. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली फक्त 7 रन्सावर. संदीप मखवाना बाद झाल्यानंतर संदीपची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात मुकेश ज्याचा नाव असा. प्रदीप, ज्या मैदानावर आपण 6 ओव्हरीत 80-90 धावा बघले त्या मैदानावर आज 54च्या पुढे धावसंख्या जाऊक तयार नाही असा. पायस अल्मेडाचा कौतुक करूचा तितक्या थोडा. खूप गुणी खेळाडू असा आणि ह्याच पायस अल्मेडाचा रेकॉर्ड असा. कलमटच्या मैदानावर 12-15 असताना 4 रन्साची ओव्हर पायस अल्मेडाने टाकलेली. परत एकदा पायस आज तुझ्या त्या षटकाची आठवण परत एकदा आमका सगळ्यांका झाली. पहिला कलाम पायस अल्मेडाने लावला. जो फलंदाज षटकार मारलो होतो पायसच्या पाठीवर एक पाठभर वळ काढलेलो तोच मखवाना डगआउटच्या दिशेने इलो. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर नितेश बांदे
मितेश बांदेकर माफ करा. महालक्ष्मी देवबाग संघ, ज्या देवबाग संघाने गेल्या वर्षी बाबा परब मित्रमंडळाची डे नाईटची स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर विजेतेपदाची एक मोठी रांग महालक्ष्मी देवबाग संघाने लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक मैदानावर महालक्ष्मी देवबाग संघाने आपल्या नावाची छाप सोडली. तोच देवबाग संघ आणि त्या देवबाग संघाचा हुकमी एक्को मितेश बांदेकर बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरांच्या दिशेने जावेद, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने मुकेश. तिसऱ्या षटकाची सुरुवात. गेल्याच आठवड्यात देवगडच्या मैदानावर भगवा चषक उपविजेतेपद ज्या संघाने आपल्या नावावर केलं तो संघ म्हणजे महालक्ष्मी देवबाग संघ. आज क्षेत्ररक्षणाचा निर्णय परत दुसऱ्यांदा घेतलं टॉस जिंकल्यानंतर. अर्थात धावांचं पाठलाग आतापर्यंत दोनही सामन्यात झालो नाही. तिसऱ्या सामन्यात तो होतलो की नाही येणारो काळ सांगतलो. कोलवर टप्प्याचा चेंडू स्टिअर केल्याने पॉईंटच्या दिशेने पायस चेंडूच्या मागे खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र गचाळ थ्रो. बॅकअप मात्र दर्शन बांदेकरचं खूप सुंदर, पण दर्शन बांदेकरचं थ्रो बॉलर आणि पायस अल्मेडा दोघांका चकवून गेलो. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या रनचा जो प्रयत्न. तीन धावा पूर्ण झाले. खूपच खराब क्षेत्ररक्षण खूप सुंदर पण थ्रो खूप चुकीचे होते. पहिलं पायस अल्मेडाचं थ्रो चुकलं आणि त्यानंतर दर्शन बांदेकरचं. दर्शन 30 यार्ड सर्कलमध्ये जर तू एवढ्या ताकदीन थ्रो मारलंस तर बॉलर कसं अडवतलो. एका रन्साच्या जागेवर 3 रन्स मिळाले. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया मालवणी म्हणीची परत एकदा आठवण झाली. 3 रन्सांची धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर. मितेश बांदेकर बॉलिंग मार्कवर. पहिल्याच चेंडूवर 3 धावा मितेशने खर्च केल्यानंतर क्षेत्ररक्षणात मात्र थोडंसं बदल. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतात आणि 5 खेळाडूमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर गेलो. लॉंग ऑफ वर दर्शन बांदेकर, लॉंग ऑन वर एक खेळाडू, डीप मिड विकेटवर एक खेळाडू आणि डीप स्क्वेअर लेग वर सुद्धा एक खेळाडू. मितेश बॉलिंग मार्कवर सून आखो टप्प्याचा चेंडू होतो. पंचांचा इशारा होईल खराब वाईड चेंडूचं. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव. धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. 2 बाद 11 अशी थोडीशी नाजूक अवस्था. 2 बाद 11 धावसंख्या. चेंडूचं टप्पा ऑफस्टम्पच्या बरोच बाहेर ठेवण्याचा होतो प्रयत्न मितेशचा. त्या प्रयत्नात चेंडूचं टप्प चुकलो. टप्प पडल्यानंतर अजून थोडंसं बाहेर गेलो. पंचांचा इशारा वाईड चेंडूचं. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू होतो पण टप्प पडल्यानंतर चेंडू बरीच उसळी घेत छातीच्या दिशेने येऊन आदळलो. 1 धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. एकेरी धावेनीची धावसंख्या पोहोचली 1 डझनावर 12 रन्सावर. मितेश बांदेकर बॉलिंग मार्कवर. मुकेश होतो स्ट्रायकरांच्या दिशेने आणि जावेद आता मात्र स्ट्रायकरांच्या दिशेने. खराब चेंडू. परत एकदा भरकटलेलो चेंडू. पंचांचा इशारो परत एकदा वाईट चेंडूचो. परत एकदा बघता भजी मागता वडे. समुद्रात मासो आणि तडीक मॉल. मॉल म्हणजे काय तुमका सगळ्यांका मॉल म्हणजे खरेदी विक्रीचो कळलो असत दिसलो असत, पण खरो मॉल जर तुमका बघूचो असत तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मालवण जेटीवर तुमचा सगळ्यांचा स्वागत असा. कोलवा टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेलो चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जाता तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण. लॉंग ऑन किंवा डीप मिड विकेट दोनही खेळाडू पूर्ण सीमारेषेवर चिकटान आणि त्यामुळेच मधल्या एरियात ढिल्या हाताने जर चेंडू खेळलो तर 2 धावाची पुरेपूर संधी असता. अगदी अशीच मगाशी कामगिरी केली होती साजू बॉन्डने आधी आर्यन देवली संघासाठी आणि साजू बॉन्डच्या 15 चेंडूत 19 धावाच्या कामगिरीमुळे एक चांगली फायटिंग टोटल देवली संघाने उभी केलेली आणि त्यासमोर देवगड संघ पुरेपूर निष्प्रभ झालेलो. मितेश बॉलिंग मार्कवर सून पुढचा चेंडू परत एकदा जावेदसाठी. परत एकदा जावेद ढिल्या हाताने खेळलो दर्शन बांदेकरच्या दिशेने. मात्र दर्शन बांदेकरच्या हातात चेंडू असतात. दुसऱ्या रनचा विचार करणं म्हणजे आत्महत्याच म्हणा होई. आणि दर्शन बांदेकरच्या खांद्यात एवढी ताकद सीमारेषेवरून विकेट किपरच्या हातात डिरेक्ट थ्रो करण्याची पुरेपूर क्षमता ज्याच्या खांद्यात असा. नुकतोच IPLच्या मुंबई विजेत्या संघाबरोबर ज्याचो दुबईचो दौरो संपन्न झालो असो दर्शन लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षण करताना. तक्षशिलाची स्पॉन्सरशिप आमच्या ह्या तिसऱ्या सामन्यासाठी. दिल्या हाताने खेळलेलो चेंडू. चेंडू असा हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव अगदी सहज पूर्ण आणि फक्त एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावकेत सुद्धा. 2 धावेनीची धावसंख्या आता मात्र 18 रन्सावर. यापूर्वी
3 ओव्हरीमध्ये 18 धावा होतीच नव्हती असा वाटा होता. आता मात्र 2 ओव्हरीतच 18. प्रदीप माकावट्टा एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना ह्या सामन्यात मोठा टार्गेट देवली संघासमोर उभ्या राहता की काय असा वाटाक लागला. बॅटची कड घेऊन चेंडू बॅट्समनच्या शरीराच्या दिशेने धावचित करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या रनचा तो प्रयत्न, फक्त 1 रनचावर समाधान. एकेरी धावेनिशी 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. आणि नंतरच्या 5 फ्लॅटवर 50 इंच 4K टीव्ही 3 वर्ष वॉरंटी सह फ्री. आजच संपर्क करा. सॅम्पल फ्लॅट रेडी, तक्षशिला कन्स्ट्रक्शन्स. जरूर माई हुंदाईच्या स्टॉलला आपण सर्वांनी भेट द्यावी असं आवाहन कोकणाव परिवाराकडनं देखील करण्यात येत आहे. निश्चितच माई हुंदाईकडनं बऱ्याच ज्या ऑफर आहेत, अगदी सेंट्रो कारवरती 40,000 रुपयापर्यंतची सूट, ग्रँड आयटेनवरती 45,000 रुपयापर्यंतची सूट आणि ऑरावरती 50,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. धन्यवाद. जेका जेका गाडी घेऊची इच्छा असा त्याच्यासाठी गाडी तुमच्या दारात. साई ह्या बारा गाडी घेऊच्यासाठी आमका शोरूमपर्यंत जाऊचा लागा, पण माय हुंडाय तुमच्या दारापर्यंत येईल, तुमच्या मालवणपर्यंत येईल. माय हुंडायची सगळी टीम तुमचा स्वागत असा कोकण 9च्या वतीन. परत एकदा पाय सलमेडा. स्लोअर वन चेंडून सुरुवात, पॉईंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 धाव अगदी सहज. एकेरी रनसावर समाधान. स्पर्धेसाठी जे जे स्पॉन्सर लाभले सगळ्या स्पॉन्सरचा स्वागत असा. RK इलेक्ट्रॉनिक्स, बालाजी कन्स्ट्रक्शन आणि तिसऱ्या सामन्याचो स्पॉन्सरर तक्षशिला, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पायस अल्मेडा वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे तिसऱ्या षटकाची सुरुवात. धावसंख्या 20 रनसावर. स्लोअर वन चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेलो फटको, बघता बघता कांड्याच्या पैलाडी, टांगा पलटी, घोडे फरार. षटकार. दुसरा षटकार ह्या इनिंग मधलो धावसंख्या स्थिरावली 26 रनसावर. पहिलो षटकार संदीप मकवानाच्या बॅटमधून आणि हा दुसरा षटकार जावेदच्या बॅटमधून. थोडीशी ताकद लावण्याचा प्रयत्न केलेलो पायस अल्मेडाने ह्या ताकदीचा पुरेपूर फायदा उठवलो फलंदाजी करणाऱ्या जावेदने. दोनही संघ महालक्ष्मी देवबाग, गणपती वॉरियर्स देवगड दोनही संघ पहिल्या सामन्यात पराभवाचा तोंड बघूचा लागल्यामुळे ह्या सामन्यात विजयश्री संपादन करायची आणि ह्या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचा ह्या इराद्यात हे दोन्ही संघ असत. जो संघ जिंकतलो त्याचा स्पर्धेत आव्हान जिवंत राहतला. अर्थात एक संघ सुद्धा एक सामना जिंकान सुद्धा आव्हान जिवंत ठेवण्याची क्षमता असतली. स्लोअर वन चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, बॅटची आतील घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅचच्या दिशेने. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 27 रनसावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर. एका महागड्या षटकाच्या दिशेने पायस चलता की काय असा वाटाक लागला. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर पाठभर वळ षटकाराचो, त्यानंतर अजून एक सिंगल आणि पहिल्यांदाच मुकेश ह्या षटकात स्ट्रायकरांच्या दिशेने. बॅटची कड घेऊन चेंडू परत एकदा गली रिजन कडसून शॉर्ट थर्ड मॅनकडे. अजून एक धाव मिळाली. एकेरी धावेनिशी धावसंख्या 28 रनसावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. टार्गेट पहिल्या मॅच मध्ये 55 धावांचा टार्गेट उभ्या राहिलेला महालक्ष्मी देवबाग संघासमोर 1 धाव फक्त देवबाग संघाची कमी पडली. कॉलवर टप्प्याचा चेंडू होतो. फाईन लेगच्या दिशेने चेंडूवर स्वीपचं फटको, नो मॅन्स लँड ज्याका म्हटली जाता. सुरक्षित क्षेत्रात जाऊन चेंडू पोचलो. 4 धावा ह्या चेंडूवर आणि ह्या 4 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 32 रनसावर. परत एकदा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना खूपच सुंदर चौकार आपण बघितलो. जावेदच्या बॅटमधून शफल होऊन जावेद खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेलो आणि जावेदला माहिती होता जेव्हा बॅट्समन शफल होता तेव्हा नवीन गोलंदाज यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो स्टंप्सच्या मधोमध. पायसचा सुद्धा तोच प्रयत्न. जसो अंदाज बांधलेलो जावेदने त्याच अंदाजावर इलेलो चेंडू, त्याच्यावर स्वीपचं सुंदर फटको. बोल्ड ह्यो शब्द ऐका गेलेलो दर्शनच्या तोंडातून. आमची सुद्धा अपेक्षा होती बोल्ड होता की काय, पण स्वीपचं खूपच फाईन शॉट फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. 7 चेंडूत 17 धावा आतापर्यंत जावेदची कामगिरी. कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटको, मिड ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चौकारासाठी. धावसंख्या स्थिरावली 36 रनसावर. या पूर्वीच्या सामन्यात जी धावसंख्या 6 षटकात आधी आर्यन देवली संघाने उभारलेली ती धावसंख्या पहिल्या 3 षटकात उभारली. पहिली फलंदाजी करताना गणपती वॉरियर्स देवगड संघानं टॉस हरल्यानंतर महालक्ष्मी देवबाग संघासमोर किती मोठं आव्हान उभ्या राहतला.
महालक्ष्मी देवबाग संघासमोर गणपती वॉरियर्स देवगड संघाकडून हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर समालोचन कक्षात बदल. मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज प्रदीप देऊलकर. धन्यवाद बादल चौधरी. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊलकरचा दुपारच्या सत्रामध्ये नमस्कार. ज्या मैदानावरती धावांसाठी संघर्ष करावा लागत होता त्याच मैदानावरती धावांची लय लूट होताना दिसते ती दुपारच्या सत्रामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. महालक्ष्मी देवबाग संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती राईट हँड ओव्हर द विकेट एंडने मितेश सज्ज होतोय. यावेळी उजव्या एष्टीवर बराच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही आज समांतर होत आहे. टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती अतिरिक्त धाव आपल्या गोलंदाजीवरती खर्च करतोय तो मितेश नावाचे गोलंदाज. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकते. सांघिक धावसंख्या असते ते 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावखुराताचा मुकेश त्याच्या साथीला जावेद नावाचा फलंदाज ही जोडी मैदानावरती रंगताना दिसते ती गणपती वॉरियर्स देवगड या संघासाठी. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळतोय. विठ्ठल कवटकर स्क्रीनवरती येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि एकेरी धाव निघते ती मुकेशसाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. गणपती वॉरियर्स देवगड संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यावेळी डाव्या एष्टीवरचा हा चेंडू बहुधा एष्टीरक्षकाला बीट करतोय. चेंडू जातोय तो फाईल लेगच्या दिशेने आणि चौकाराची नोंद होते ती या खाती. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 42 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. महालक्ष्मी देवबाग संघाला कुठेतरी विचार करावा लागेल. कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल ते गणपती वॉरियर्स देवगड संघ. कारण गणपती वॉरियर्स देवगड संघाचा विचार केला असता एक कंजूशी करणारी गोलंदाजी आणि ह्या गोलंदाजीचा विचार करता आतापर्यंत 8 चेंडूंवरती 25 धावांची बहारदार खेळी एक संकटमोचक खेळी पाहायला मिळते ती गणपती वॉरियर्स देवगड संघासाठी ती जावेद या फलंदाजाची. मी ते सज्ज होतो. यावेळी सुरेख फटका डीप अलंग द कार्पेटचा चेंडू येतोय लॉंग ऑफला. पहिल्या प्रयत्नामध्ये बबल नाईक थोडासा अडकळतोय. एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय ती चोख दुहेरी धावांमध्ये मोजली जाते ती महालक्ष्मी देवबाग संघासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या नेल्सन फिगरवरती पाहायला मिळते 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र एका सुरेख वाटचाल म्हणावी लागेल. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका निघतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होते ते विशाल लुडबे याचं. शेवटच्या क्षणी शर्यतीचे प्रयत्न झाले. या मैदानावरती 2 धावा मिळत आहेत जावेदसाठी आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर मितेश एक नवोदित गोलंदाज महालक्ष्मी देवबाग संघाकडनं हा पाहायला मिळतो. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 6 धावांसाठी अतिशय नेत्रदीपक फटका म्हणावा लागेल तो जावेद त्याच्या बॅटमनना निघतोय. षटकाच्या साह्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते गणपती वॉरियर्स देवगड संघाचं. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगमधील 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूंवरती नक्कीच आक्रमण करण्याच्या इराद्याने पाहायला मिळतोय तो जावेद आणि एका बाजूने सुरेख साथ दिली जाते ती मुकेश कडनं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठेतरी चुकतोय की काय ही शंका या मैदानावरती पाहायला मिळते महालक्ष्मी देवबाग संघासाठी. 4 षटकांचा खेळ समाप्त. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मात्र हे मैदान थोडंसं आता फलंदाजीसाठी अनुकूल होताना दिसतंय. सकाळच्या सत्रामध्ये कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आणि कुठेतरी मैदानावरती जो दव होता त्याचा फायदा हा गोलंदाजांना मिळाला होता. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये बघावं लागेल दर्शन बांदेकरचं वादळ या मैदानावरती घोगावेल का. किती धावांवरती रोखण्यात यशस्वी होईल महालक्ष्मी देवबाग संघ आणि त्या धावांचा यशस्वी पाठलाग या मैदानावरती केला जाईल का महालक्ष्मी देवबाग संघाकडनं. पंच एम्ब्रोस अल्मेडा बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाची खून करतायत. नक्कीच 3 क्षेत्ररक्षक हे
30 यार्डच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळतील. या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाची कशा प्रकारे हाताळलं जाईल गणपती ऑरियन्स देवगड संघाकडनं. एका बाजूने जावेद अतिशय सुंदर बहादर खेळी साकारतोय, तर एका बाजूने मुकेश स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या मैदानावरती केला जातोय तो गणपती ऑरियन्स देवगड संघाकडनं. विठ्ठल कवटकर सज्ज होतोय 5व्या षटकावरती. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू एकेरी धाव घेतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. खराब फेक होते नॉन स्ट्राईक वरती आणि एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातं. ते मुकेश त्याच्या साथीला जावेद या दोन फलंदाजांकडनं. सांघिक धावसंख्या ही 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जे मुकेश जावेदला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत होता त्या मुकेशला दुहेरी धाव बहाल केली जाते ते महालक्ष्मी देवबाग संघाकडनं. यावेळी ऑस्ट्रोपवरती शफल होऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप ऑलंग द कार्पेटचा फटका. पहिल्या प्रयत्नामध्ये शुभम आरोलकरचं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती होते. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते आणि स्ट्राईक देतोय आपल्या संघ साथीदार जावेदकडे. एकेरी धावसंख्येने नेल्सन फिगर धावफलकावरती पाहायला मिळतंय. 55 धावा धावफलकावरती आणि सुरुवातीचा सामना पाहिला असता तर 54 धावांचा 55 धावांची आवश्यकता होती महालक्ष्मी देवबाग संघाला आणि एका धावेने पराभव स्वीकारावा लागला होता. विठ्ठल कवटकर या कोकण एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा पडल्यानंतर थेट विसावलाय तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता झाली ती विठ्ठल कवटकर याच्या गोलंदाजीवरती. 5वं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत सुरेख चेंडू हाताळतोय. आपल्या 3 चेंडूंवरती फक्त 3 धावा खर्च करतोय. जी गोलंदाजी अपेक्षित होती ती पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका निघतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक विशाल लुडवे चेंडूपासून दूर राहतोय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. सुरेख फटका म्हणावा लागेल. ज्या फटक्याची निवड केली जावेदकडनं, ज्या जागी क्षेत्ररक्षक न होता त्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधना म्हणजे मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधना सुरेख फटका पाहायला मिळतोय. चौकरच्या साईने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात एका सुस्थितीत पाहायला मिळतोय तो गणपती ऑरियन्स देवगडचा संघ या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बबल नाईकचं सुरेख क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने एक वाखाणण्याजोग्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळतंय. गणपती ऑरियन्स देवगड संघाची नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगती पथावर महालक्ष्मी देवबाग संघाकडनं आणि स्क्रीनवरती विठ्ठल कवटकर. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डीप स्कोर लेगला मोठा फटका. षटकाच्या साह्याने सांघिक धावसंख्या जलद गतीने पुढे सरकताना दिसते. ती 66 धावा धावफलकावरती. जो मुकेश या अगोदरी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करत होता तोच मुकेश मात्र ह्या मैदानावरती हात खोलताना दिसतोय फलंदाजीसाठी आणि सांघिक धावसंख्या 14 चेंडूंवरती 40 धावांची बहारदार खेळी जावेदची पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक साजरं करेल का या मैदानावरती जावेद. शेवटचं षटक प्रगती पथावर या इनिंगची सांगता करणारं षटक आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय महालक्ष्मी देवबाग संघाकडनं. सुदेश नारकर सज्ज होतोय. मॅन फ्रॉम देवगडचा हा खेळाडू मात्र आज प्रतिनिधित्व करतोय तो महालक्ष्मी देवबाग संघाचं. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. नितीन बांदेकर स्क्रीनवरती येतोय आणि आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत फेक करतोय. मात्र फेक विलंबाने होते आणि एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. 68 धावा धावफलकावरती. यावेळी सुरेख चेंडू वेगवान चेंडू म्हणावं लागेल. लसित मलिंगा याच्या स्टाईल प्रमाणे ही गोलंदाजी. ज्याने भगवा चषक 2021 मध्ये सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं आणि त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याच्या नावावरती गेला होता तोच सुदेश नारकर. यावेळी फटका फसलाय. झेल घेण्याची संधी. सुदेश नारकरचे शर्तीचे प्रयत्न मात्र हे शेवटच्या क्षणी निष्फळ ठरतायत. झेल जमिनीला दान होताना दिसतोय आणि 2 धावा या जावेदसाठी जोडल्या जातात. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 70 धावा धावफलकावरती. एका विशाल धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गणपती ऑरियन्स देवगड संघाकडनं. ते या इनिंगची सांगता करणारे षटक सुदेश नारकर महालक्ष्मी देवबाग संघाकडनं हाताळताना दिसतोय टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती.
यावेळी शॉटप्लेन पद्धतीचा चेंडू बहुधा झेल घेण्याची संधी, झेल खाली विशाल लुडबे सारखा एक कसलेला क्षेत्ररक्षक येतोय. जावेदची ही नटलेली खेळी समाप्त होताना दिसते, ती तिसऱ्या गड्याच्या रूपात गणपती ऑरियस देवगड संघासाठी. महालक्ष्मी देवबाग विपक्ष गणपती वॉरियर्स देवगड संघ प्राथमिक फेरीची लढत. हे दोन्ही संघ गमावत आहेत. ही मात्र लढत प्रतिष्ठेची होईल दोन्ही संघांसाठी आणि ही लढत मात्र आपल्याला पाहायला मिळते. तक्षशिला प्रायोजित ही आपल्याला सामना पाहायला मिळतोय. महालक्ष्मी देवबाग विपक्ष गणपती वॉरियर्स देवगड. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा ही लीग 2021 एका दिमागदार सोहळा पाहायला मिळतोय टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. आता मात्र यावेळी स्ट्रायकेडला डावकरा त्याचा मुकेश खेळण्यासाठी सज्ज. फायलेगच्या दिशेने चेंडू टोलवायचा हा प्रयत्न, बहुधा जीवघेणी धाव. टेनिस क्रिकेटमधील आत्महत्या म्हणावी लागेल. मुकेशची आपली विकेट बहाल करतोय तो फलंदाज मनोज सकपाळसाठी आणि चौथा हादरा बसतोय गणपती वॉरियर्स देवगड संघाला. मुकेश याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज या सिंधुदुर्गातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू दिनेश गावकर मैदानात पावलं टाकताना दिसतोय तो गणपती वॉरियर्स देवगड संघासाठी. स्ट्रायकेडला मनोज सकपाळ ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता, कित्येक मैदानं ज्याने फलंदाजीने गाजवली, कित्येक गोलंदाजांची लेंथ आणि लाईन बिघडून ठेवणारा असा फलंदाज स्ट्रायकेडला पाहायला मिळतोय. मिस्टर यावेळी शॉटप्लेन पैसा चेंडू डीप अलंग द कार्पेटचा फटका. काऊ कॉर्नरच्या दिशेने विशाल लुडबे याचं सुरेख क्षेत्ररक्षण. दुसरी धाव खर्च होणार नाही, मात्र यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय. ती फेक जर व्यवस्थित हातामध्ये गेली असती तर मात्र धावचीची संधी मिळाली असती. 2 बहुमूल्य धावा मिळत आहेत. 2 धावेच्या सांगेने धावसंख्या पोहोचते ती 72 धावा धाव फलकावरती. या आतापर्यंतचा सगळ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न झालाय तो गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं. 73 धावांचं लक्ष, एका मोठ्या विशाल धावसंख्येचा यशस्वी पाठलाग होईल का महालक्ष्मी देवबाग संघाकडनं? दुसऱ्या इनिंगमध्ये बघावं लागेल नेमकं काय घडतंय या मैदानावरती. कुठचा संघ बाजी मारतोय, कुठच्या संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागतोय या मैदानावरती. आणि हे सांगण्यासाठी आमचे साथी संयोजक मायक्रोफोनवरती बदल होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ संयोजक हिंदीचा बुलंद आवाज. फ्लॅट खरेदीवर ज्युपिटर 2 व्हीलर फ्री आणि नंतरच्या 5 फ्लॅटवर 50 इंच 4K टीव्ही 3 वर्ष वॉरंटीसह फ्री. आजच संपर्क करा. सॅम्पल फ्लॅट रेडी तक्षशिला कन्स्ट्रक्शन्स. त्याचप्रमाणे माई हुंडाई यांचा एक स्टॉल देखील या ठिकाणी मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वरती प्रत्यक्षरित्या या ठिकाणी साकारण्यात आलाय. आपली आवडती हुंडाई आता आपल्या मालवणमध्ये आपल्याला या ठिकाणी थेट माई हुंडाईच्या ज्या गाड्या आहेत त्या पाहता येणार आहेत. सेंट्रो कारवरती 40,000 रुपयांची सूट माई हुंडाईनं कोकण प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं जाहीर केलेली आहे. ग्रँड I10 या गाडीवरती 45,000 रुपयांची सूट, तर औरा या गाडीवरती 50,000 रुपयांची सूट माई हुंडाईनं या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सर्व गाड्या पेट्रोल CNG मध्ये उपलब्ध आहेत. एक्सचेंज सुविधा देखील या ठिकाणी माई हुंडाईनं उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच शेतकरी वर्गासाठी आकर्षक कर्ज योजना देखील माई हुंडाईनं डिझाईन केलेली आहे. नेमकी ही कर्ज योजना कशी असणार आहे, काय आहे याबाबतची सविस्तर माहिती मात्र आपल्याला या ठिकाणी स्टॉलला भेट दिल्यानंतर निश्चितच पाहायला मिळणार आहे, समजून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण आणि तक्षशिला लक्झरियस, त्याचप्रमाणे तक्षशिला लक्झरियस हाऊसिंग यांनी देखील कोकण प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या निमित्तानं मेगा ऑफर जाहीर केलेली आहे. पहिल्या 5 बुकिंगवरती TVS ज्युपिटर मोफत देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या 5 बुकिंगवरती
50 इंचाची 4K अँड्रॉइड LED TV ही मोफत दिली जाणार आहे. सर्व सोयी सुविधांनी युक्त असा 1 BHK फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण तक्षशिला लक्झरियस हाऊसिंग मालवण यांच्याशी संपर्क साधण्यासाठी निश्चितच आपल्या स्क्रीनवरती जे स्क्रोल सुरू आहेत त्या ठिकाणी संपर्क नंबर देखील या सर्वांचे देण्यात आलेले आहेत. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे कोकण प्रीमियर लीग 2021च्या निमित्तानं मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरती उपस्थित असलेले सर्व खेळाडू, क्रिकेट प्रेमी, त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईव्ह स्वरूपामध्ये जे सर्व क्रिकेट प्रेमी हा सामने पाहत आहेत, हा महासंग्राम पाहत आहेत, या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि एकूणच या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. यानंतरचा सामना आदी आर्यन्स देवली वर्सेस रुद्र स्पोर्ट शेर्ले या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचं आहे. कसं आहे, मला सुरुवातीला चार्ट माहिती नव्हतं, आता सगळ्या गोष्टी मला माहिती पडल्या, त्यामुळे सांगायला मला काय सहज सोपं आहे. कधी कधी विनंती करावी लागते, कारण सांघिक खेळ असतो, समजून घ्यायचं असतं एकामेकाने. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन विकी पुजारे कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं वेगवान मारा करताना. याच्या अगोदरच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांनी घडवलं होतं. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन लॉंग ऑफच्या दिशेनं ती कॉमेंट्री कक्षाच्या समोर खेळून काढलाय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी झालंय. दोन्ही फलंदाज अजून एक धाव घेण्याच्या पवित्रामध्ये आहेत. दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम संयम राखत धावा फलकावरती लावल्या. एकंदरीत बिनबाद धावा फलकावरती लागल्यात त्या 4. 73 धावांचा पाठलाग करताना मर्यादित षटकाचा सामना असो, 20 सामना असो किंवा कसोटी सामना असो किंवा टेनिस क्रिकेटमधला सामना असो, क्षेत्ररक्षकांची भूमिका प्रामुख्याने गणली जाते. ज्या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम दर्जा सिद्ध केलाय त्यानंतर गोलंदाजाचा हुरूप वाढतो आणि तो गोलंदाज टिचून गोलंदाजी करतो. विकीकडे ती गुणवत्ता आहे. प्रत्येक चेंडू परिवर्तनानं तो टाकण्याचा प्रयत्न करतोय. संयम आहे, कल्पकता आहे, शरीराचं संतुलन अप्रतिम राखतो. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर त्याचा फार मोठा लौकिक आहे. अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज, अनेक सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. आज बोर्डिंगच्या मैदानावरती मानसिक समाधान त्याला मिळालं असणार हा माहोल बघून. विकी पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफस्ट्रिकच्या खूपच बाहेर जाऊन खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. सरळ बॅटनं जर खेळला असता तर निश्चितच यशस्वी होऊ शकला असता. प्रत्येक चेंडूवरती षटकार होणार नाही, परंतु धावांसाठी नंदनवन आहे मैदान. कारण बऱ्याच अंशी क्रिकेट शेतमळ्यामध्ये खेळलं जातं, ग्राउंड शॉट खेळता येत नाही तिथे, पण इथे ग्राउंड शॉट खेळण्यासाठी एक पर्वणी आहे. त्याचा लाभ मात्र फलंदाजांनी उठवणं गरजेचं आहे. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढला. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार शिक्कामोर्तब अगोदरच झालं होतं. फक्त औपचारिकता पंचांनी पूर्ण केली 4 धावांची. देवबाग किनारपट्टीचे संघ सागरासारखे उसळतात, कर्तव्याच्या लाठाने किनाऱ्याला पोहोचतात. ही परंपरा झुलझाल दांडी महापुरुष देवबाग, प्रगती देवबाग यांच्या वतीनं अनेक वेळा मी पाहिलेली आहे. फक्त त्या काळात बक्षिसांच्या रकमा मोठ्या नव्हत्या. तरी पण त्या काळातलं वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आणि मित्रांनो, त्या काळातील मी एक शिलेदार म्हणून त्याचं वर्णन करताना माझा सुद्धा आनंद गगनात मावेन असा होतो. पुन्हा एकदा विकी पंडित कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढला. दिशाहीन गोलंदाजी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विकी पंडित संयमातून बिखरला आणि त्याचाच खरपूस समाचार घेतला. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग दाखवत आणि त्यामुळेच लागोपाठच्या क्रमवारीत दुसरा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि या 4 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या त्या 13. 73 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर क्रिकेटच्या मैदानावरती ध्येयपूर्ततेकडे वाटचाल करणारे खेळाडू असतात. ते सतत धडपडत असतात. काही वेळा ते पडत असतात, परंतु माझा अनुभव सांगतो ते पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. फक्त कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी दिलेरी लागते, जिद्द लागते, चिकाटी लागते, मेहनत लागते, एकाग्रता लागते. असे खेळाडू निश्चितच प्रदीर्घ क्रिकेट खेळतात आणि रसिकांच्या हृदयात जागा करतात. मित्रांनो, बोलण्यासारखे विषय बरेचसे असतात, परंतु काही वेळा
वेळेअभावी सगळी आवतं मॅन करून ठेवावी लागतात. नाही तर किती सांगू आणि काय बोलू सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा असतात, परंतु मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये शब्दकोशांना सुद्धा मर्यादा असते. गोलंदाजीच्या बाबतीत रब्बानी हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात खेळला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी आपलं लौकिक प्रस्थापित केलं आहे. माझा जवळचा मित्र आहे, अनेक सामन्यात त्याला मी पाहिलं आहे गोलंदाजी करताना, फलंदाजी करताना. मग अशी रोहन नाईक त्याला भेटले, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण बेळगावला पत्रकारितेमध्ये ते असताना नेहमीच एकत्र भेटणं व्हायचं. रब्बानी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेट मारा करेल. रब्बानीचा हा चेंडू बाउन्स झाल्यानंतर मिडस्ट्रिकवरती आला. फलंदाजाने अप्रतिम फुटवर्क दाखवत स्कोरलेगच्या दिशेनं खेळून काढला. स्कोरलेगाने डीप मिड विकेटच्या दिशेनं बॅकअप केला जातो. तोपर्यंत 2 धावात रूपांतर. 2 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली. फलकावरती लागल्या धावा त्या 15. 73 धावांचा पाठलाग करताना दर्शन बांदेकर हा खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामध्ये जशी कर्तबगारी सिद्ध करतो तशी लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा कर्तबगारी सिद्ध करतो. मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून अनेक दिग्गज समीक्षकांची त्यांनी मनं जिंकली आहेत. भविष्यात शुभेच्छा देतो की IPLचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला उपलब्ध व्हावं. ज्यावेळी ती उपलब्ध होईल त्यावेळी समीक्षक या नात्यानं, कॉमेंटेटर या नात्यानं माझा सुद्धा आनंद गगनात मावेनासा होईल. कारण दर्शन असो, रोशन असो, अगदी लहान वयात दप्तर शाळेत घेऊन जायचे तेव्हापासून मी पाहत आलो आहे त्यांचं क्रिकेट. अतिशय नम्रपणा, लीनता आणि संस्कार संपन्नता त्यांचा पैलू आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. अशी माणसं क्रीडा जगतात राज्य करतात. ते राज्य करण्यासाठी फक्त संधी मिळणं गरजेचं असतं. रब्बानी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं वेगवान मारा करण्यासाठी सरसावतोय. ओव्हर द विकेट. लेगस्ट्रिकवरचा चेंडू अप्रतिम फुटवर्क दाखवत दर्शननं खेळून काढला. स्क्वेअरलेगच्या दिशेनं विसावतोय. सीमारेषेचा समीप क्षेत्ररक्षकाने बॅकअप केलाय. तोपर्यंत 2 धावा फलकावरती लागल्या आणि 2 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलं. फलकावरती लागल्या धावा त्या 17. 73 धावांचा पाठलाग करताना हिंदी असो, मराठी असो, दुहेरी संगम सागत मी सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात कॉमेंटेटर या नात्यानं मला सहयोग मिळतोय ते स्कोररचा. आणि स्कोरिंगचं अप्रतिम काउंटिंग करतायत. त्यांचं नाव आहे बंटी केरकर. धन्यवाद बंटी. रब्बानी पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू आक्रमक पवित्रा घेतला होता. हवेत विसावला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप करतो. तोपर्यंत 1 धावेत रूपांतर. दर्शनला माहिती आहे आपला विकेट किती मौल्यवान आहे. संयम राखत प्रदीर्घ क्रिकेट खेळू शकला तर विजयावरती शिक्कामोर्तब करण्याची काबिलियत त्याच्या बॅटमध्ये अनेक वेळा अनेक सामन्यादरम्यान, स्पर्धादरम्यान रसिकांनी पाहिली आहे. फक्त ती सत्यात उतरण्यासाठी कर्तबगारी सिद्ध करणं गरजेचं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. एक सामना असा होता की मुंबईच्या संघासमोर बलाढ्य संघासमोर 1 मिनिट फक्त बलाढ्य संघासमोर खेळायचं होतं. दीपक धुरी पॉईंटच्या दिशेनं षटकार मारतो हे मुंबईच्या कर्णधाराला माहिती होतं. ऑफट्रिकला सगळीकडे त्याला घेरून ठेवलं होतं, पण ऑफट्रिकच्या बाहेरचा चेंडू पट्ट्यानं अप्रतिम फुटवर्क आणि टायमिंग करत मिड विकेटच्या डोक्यावरून मारला आणि प्ले बॉईज संघाला विजयी पथावरती नेलं. म्हणून सांगतो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. साईनाथ स्कोर मी सांगितलंय, पुन्हा एकदा तुम्हाला हवं तर सांगतो. 73 धावांचा पाठलाग करताना धावत संख्या झाली आहे बिनबाद 22. निषेधाच राजा सर, कोकण चॅनलनं अगदी सुरुवातीपासून लॉकडाऊनच्या काळात देखील पहिला व्हर्च्युअल महादशावतार सादर करण्याचं काम कोकण नावच्या माध्यमातून झालेलं.
त्यानंतर पहिला महाडबल बारीचा सामना व्हर्च्युअल स्वरूपामध्ये दर्शकांपर्यंत पोहोचवणारं कोकण चॅनल होतं आणि आता मनोरंजनासहितच क्रीडा क्षेत्रातही क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचण्याचं काम या लाईव्ह संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं कोकण प्रीमियर लीगच्या निमित्तानं कोकण नाऊच्या माध्यमातून केलं जातं, हे देखील तितकंच खरं आहे. राजा सर, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजाचं नाव आहे बबलू. बॅटच्या मधोमध घेऊन केरळच्या दिशेनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बॅकअप करण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्णत्वास नेण्याचा वेळ होता. संयम राखत 2 धावा फलकावरती लावल्या आणि या 2 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावा 73 धावांचा पाठलाग करताना 24 धावा फलकावरती लागल्या आहेत. विचारायची गरजच भासणार नाही. उत्स्फूर्त खेळा, उदंड खेळा, बिनधास्त खेळा, मग रसिक असो किंवा खेळाडू असोत, कारण प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर किती धावा फलकावरती लागल्या आहेत, किती षटकाच्या सांगतेनंतर त्याचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं मी राजा सामंत मराठीच्या परिभाषेमध्ये तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात बंटी केरकर स्कोररच्या नात्यानं अप्रतिम स्कोरिंगचं काउंटिंग करतायत, ज्याला टिचून स्कोरिंगची काउंटिंग असं म्हटलं जातं. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस, हवेत विसावलेला चेंडू, निश्चित क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, बॅकअप करण्यासाठी येतो. तोपर्यंत 2 धावा फलकावरती लागल्या. दर्शन बांदेकर, तुझ्यावरती पूर्णतः सामन्याची मदार आहे. 73 धावांचा पल्ला गाठायचा आहे तुला. अंबुजा सिमेंटची भिंत तसं मैदानावरती उभं राहावं लागेल आणि नुसतं उभं राहायचं नाही तर त्याचबरोबर धावा सुद्धा टोलवायच्या आहेत. ती कर्तबगारी तुझ्या बॅटमध्ये आहे. त्यामुळे अनेक सामन्यांमध्ये तुला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करण्यात आलंय. फक्त प्रत्येक दिवस निराळा असतो, त्याप्रमाणे प्रत्येक सामना निराळा असतो. त्यामुळे निश्चित नव्यानं सुरुवात करणं गरजेचं असतं. स्कोरलेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला चेंडू, निश्चितच हा हवेत विसावलेला चेंडू. 6 धावांसाठी अगोदरच शिक्कामोर्तब झालं होतं. पंच ॲम्ब्रोज ॲल्मेडा यांनी फक्त औपचारिकता पूर्ण केली आणि 6 धावा घोषित केल्या. एकंदरीत 6 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली. 73 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या सांगतेनंतर महालक्ष्मी संघाच्या धावा झाल्या आहेत बिनबाद 32. मालवणचं सुबक आणि सुंदर असं मैदान, हिरवा गालीच्या जणू वानखेडे स्टेडियमवरती सामना चाललाय असा साक्षात्कार प्रत्येक रसिकाला होतोय. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन सिंधुदुर्गाची क्रिकेटची पंढरी. या मैदानावरती खेळण्यासाठी अनेक खेळाडू आसुसलेले असतात. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सरसावतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. 4 धावा फलकावरती लागणार असं वाटलं असताना झपकन चेंडूवरती आला. शरीराचं संतुलन राखत अप्रतिम बॅकिंग केलं. त्यामुळे फलंदाजांना 2 ह्या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. गोलंदाजाचं नाव आहे बबलू. उंचपुरा असा गोलंदाज अप्रतिम रिधम दाखत चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. फलंदाजानं त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला. टायमिंग अपेक्षांची पूर्तता करणारं झालं नाही, तरी पण 1 धाव फलकावरती लागली आणि या एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या 35. 73 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती जे काय चाललंय त्याचं विश्लेषण उगवत्या शैलीत करावं लागतं. पण किती चेंडू, किती धावा, किती षटकांचा सामना सांगतेकडे झुकलाय आणि किती धावांचा पाठलाग करायचा आहे त्याची बेरीज वजाबाकी सटकन फटकन करावी लागते आणि संकल्पनेच्या रूपात ते मांडावं लागतं. अर्थात ती पार्टनरशिप स्कोरर आणि कॉमेंटेटर याच्यामध्ये होणं गरजेचं असतं. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू निश्चितच झेलासाठी हातात विसावणार. अप्रतिम झेलाचं प्रात्यक्षिक घडवलं आणि पहिला गडी या ठिकाणी बाद झाला तर बबल नाईकच्या रूपात. पहिला गडी गारद झाल्यानंतर धावसंख्या 35 फलकावरती दिसते. 3 षटकांच्या सांगतेनंतर सटकन फटकन 3 षटकं संपली आणि त्याच्या उगवत्या शैलीत मी विश्लेषक या नात्यानं, कॉमेंटेटर या नात्यानं तुमच्यासमोर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. 3 षटकांच्या सांगतेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करताना महालक्ष्मी 11 देवबाग संघानं धावा रचल्या त्या 35. मी पहिल्या 3 षटकांचं विश्लेषण माझ्या उगवत्या शैलीत करत होतो. माझे सहयोगी कॉमेंटेटर या ठिकाणी बसलेले आहेत. सन्माननीय प्रदीप देऊलकर, त्यांच्याकडे पुढची धुरा सुपूर्द करतो आणि थोड्या वेळाकरिता माझ्या शब्दकोशांना विराम देतो. प्रदीप. धन्यवाद राजा सामंत. यापुढील सामना होतोय आदी आर्यन देवली विपक्ष रुद्र स्पोर्ट्स शेर्ले. दोन्ही संघांचा जर काही बदल असेल तर प्लेइंग 11 लिस्टमध्ये तो बदल करून द्यायचा आहे. यानंतरचा सामना होतोय आदी आर्यन देवली विपक्ष रुद्र स्पोर्ट्स शेर्ले.
धन्यवाद राजा सामंत. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देवलकरचा नमस्कार. निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंवरती 38 धावांची अतिआवश्यकता. ती सामना जिंकण्यासाठी महालक्ष्मी देवबाग संघाला सलामीवीर दर्शन बांदेकर एका बाजूने मैदानात उभा राहतोय. याच फलंदाजीची अतिआवश्यकता ही महालक्ष्मी देवबाग संघाला. ज्या पद्धतीने भगवा चषक देवगडमध्ये जी फलंदाजी केली होती दर्शन बांदेकरने आपल्या संघाला एक हाती लिहिला सामना जिंकून दिला होता. 57 धावांची बहारदार नाबाद खेळी साकारली होती. तीच फलंदाजी आज आवश्यक दिसते ती महालक्ष्मी देवबाग संघाला. गजानन स्क्रीनवरती येतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक 4थं षटक हाताळताना गणपती ऑरियस देवगड संघाकडनं. यावेळी नवीन फलंदाज विशाल लोडबे हलक्यात आणि चेंडू स्टेअर करतोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण करतोय तर दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय. क्षेत्ररक्षक रब्बानी हा जलद गतीने चेंडूवरती येतोय आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतोय. सांघिक धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. एक मात्र मोहरा गारद होतोय. बबल नाईक हा माघारी परततोय आणि फलंदाजीसाठी वर्णी लागते. तो उजव्या हाताचा फलंदाज मॅन फ्रॉम वायरीचा विशाल लोडबे नॉट स्ट्राईक यांच्या दिशेने. सलामीवीर एका बाजूने दर्शन बांदेकर अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी फटका फसलाय मात्र चेंडू नोमॅन लँड्समध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक हे सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहे आणि याच संधीचा फायदा उठवत एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते महालक्ष्मी देवबाग संघासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते. 38 धावा एका गडीच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करताना तो महालक्ष्मी देवबाग विपक्ष गणपती ऑरियस देवगड संघ. दोन्ही संघ प्राथमिक फेरीची लढत गमावत आहेत. ही लढत अतिप्रतिष्ठेची होईल. दोन्ही संघांसाठी विजय हा अति आवश्यक. मात्र कुठच्या तरी एका संघाला पराभव मान्य करावा लागेल. एका संघाचा विजय हा जवळपास निश्चित. मात्र कुठच्या संघाचा पराभव होईल या सामन्यामध्ये हे बघावं लागेल. गजानन सज्ज होतोय कोकण एंडकडनं गोलंदाजीसाठी. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने तर सलामीवीर दर्शन बांदेकर सज्ज होतोय तो या चेंडूसाठी. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका. यावेळी शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकेरी धाव खर्च केली जाते यावेळी गजाननकडनं आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते ते 39 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 73 धावांचा पाठलाग. 73 धावांचा पाठलाग नसेल तर या सामन्यामध्ये विजय संपादन करणं हे मात्र हित असेल ते महालक्ष्मी देवबाग संघासाठी. दर्शन बांदेकर एका बाजूने सुरेख फलंदाजी करतोय. एका खराब चेंडूवरती मोठा फटका त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं हे मात्र या मैदानावरती समीकरण बदलताना दिसतोय. यावेळी शॉर्ट टू प्लेन पदीचा चेंडू त्याच्यावरती हुकचा फटका. डीप स्क्वेअर लेगला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 73 धावांचा पाठलाग करताना तो महालक्ष्मी देवबाग संघ विपक्ष गणपती वॉरियर्स देवगड संघ. आदी आर्यन देवली संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. आदी आर्यन देवली विपक्ष रुद्र स्पोर्ट्स शतले. यावेळी मधल्या एष्टीवरचा हा चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगला. एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते गणपती ऑरियस देवगड संघाकडनं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 42 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. गणपती ऑरियस देवगड संघाला विचार करावा लागेल या सामन्यामध्ये नक्कीच. कारण यानंतर मात्र त्यांचा एकच सामना अजूनही बाकी. या सामन्यामध्ये त्यांना जिवंत राहायचं असेल तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. अन्यथा हा सामना खेचून नेण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे आहे तो दर्शन बांदेकर स्ट्राईक एंडला दिसतोय. यावेळी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू फटका फसलाय. कव्हरच्या दिशेने झेल घेण्याची संधी. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या संघाचा अडसर दूर करण्यात यशस्वी ठरतोय तो गजानन. दुसरा हादरा बसतोय महालक्ष्मी देवबाग संघाला दर्शन बांदेकर यांच्या स्वरूपात आणि दर्शन बांदेकरची खेळी समाप्त होते ही नटलेली देवबाग संघासाठी.
15 चेंडूवरती 25 धावांची ही बहारदार खेळी समाप्त होताना दिसते. जी खेळी वाटत होती एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित होईल, मात्र थोडासा संयम सुटतोय दर्शन बांदेकरचा. मोठा फटक्याच्या आहारी जातोय आणि फटका फसलाय. अतिशय सुरेख वाखान्य झोगाट झेल टिपला गेला तो गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं. मात्र इतर फलंदाजांना विजयाचे सोपस्कार पूर्ण करावे लागतील. दर्शन बाद झाल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी मालवण कुंभारमाट येथे पहिल्या 5 फ्लॅट खरेदीवर ज्युपिटर 2 व्हीलर फ्री आणि नंतरच्या 5 फ्लॅटवर 50 इंच 4K टीव्ही 3 वर्ष वॉरंटीसह फ्री. आजच संपर्क करा सॅम्पल फ्लॅट रेडी तक्षशिला कन्स्ट्रक्शन्स. या कोकण नऊचा आदर्श घ्यावा लागेल. अशा पद्धतीने जे नियोजन केलं गेलं. आता मात्र 12 चेंडू 31 गोलंदाजीच्या स्क्रीनवरती रब्बानी हा उंच देहयष्टी असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. या 12 चेंडूंवरती मोठ्या फटक्यांची ही अति आवश्यकता महालक्ष्मी देवबाग संघाला. आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती रब्बानी हा गोलंदाज सज्ज होतोय. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड उर्ध विकेट यांनी सज्ज होतोय आणि खेळण्यासाठी प्रकाश पराडकर हा सज्ज. यावेळी मधल्या यष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूची निर्धाव चेंडूने सांगता होतं. या चेंडूवरती प्रकाश पराडकर करणे उत्तर नव्हतं. रब्बानी पहिला चेंडू हा निर्धाव टाकतोय आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र समीकरण बदललं गेलं. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता. करो या मरो ची स्थिती या मैदानावरती पाहायला मिळते. ती महालक्ष्मी देवबाग संघासाठी. स्ट्रायकेलला प्रकाश पराडकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करावी लागेल. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू डीप ऑलंग द कार्पेटचा फटका निघतोय. मिड ऑफला शतरक्षण होतंय. एकेरी धाव निघतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे तर 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेले फलंदाज बबल नाईक, त्याच्या पाठोपाठ दर्शन बांदेकर. 15 चेंडूंवरती 25 धावांची खेळी. मात्र ती खेळी एका मोठ्या खेळीमध्ये पाहायला मिळाली नाही. वाटत होता दर्शन बांदेकर की हा सामना शेवटपर्यंत नेईल, मात्र एका मोठ्या फटक्यांच्या आहारी गेला. यानंतर मात्र फलंदाजीची जबाबदारी ही विशाल लुडबेच्या खांदी असेल. विशाल लुडबेला हा किल्ला लढवावा लागेल या मैदानावरती आणि बघावं लागेल गणपती वॉरियर्स देवगड संघ या सामन्यामध्ये कशा प्रकारे परती करतोय. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने टोलवतोय. डीप स्कोर लेगला चेंडू जातोय. एकेरी धावेचं संभाव्य दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि एका खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला गणपती वॉरियर्स देवगड संघ. आदी आर्यन देवली विरुद्ध रुद्र स्पोर्ट शेरले हा पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टननी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. दुहेरी धावसंख्येने 45 धावा धाव फलकावरती या सामन्यामध्ये परती करावी लागेल महालक्ष्मी देवबाग संघाला. या स्पर्धेत जिवंत राहायचं असेल, स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर प्रत्येक खेळाडूला योगदान देणं नितांत गरजेचं. गणपती वॉरियर्स देवगड संघ कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक बेळगाव या संघातील या शहरातील खेळाडूंचा भरणा असलेला गणपती वॉरियर्स देवगड संघ दिनेश गावकरच्या नेतृत्वाखालील संघ पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये मनोज सकपा अष्टपैलू खेळाडू, उजव्या हाताचा फलंदाज विशाल लुडबेसाठी क्षेत्ररक्षणाचा सापळा रचवला जातोय. पाहूया या सापळ्यामध्ये या फलंदाजाला अडकवलं जातंय की नाही. यावेळी रिव्हर्सिपचा फटका, देखनाच फटका, कव्हरच्या डोकीवरना चेंडू ट्रॅव्हल करतोय हा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल, कारण विशाल लुडबेसाठी लॉंग लेगचा प्लेअर हा क्षेत्ररक्षणासाठी तैनात केला गेला होता. मात्र हेच कुठेतरी फलंदाजाने जाणलं आणि रिव्हर्सिपचा फटका, म्हणजे ज्याला दुधारी तलवार म्हटलं तर ती दुधारी तलवार यशस्वी होते महालक्ष्मी देवबाग संघासाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती 49 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय रंगतदार स्थितीत सामना पाहायला मिळतोय, ज्याने SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वेंगुर्लेमध्ये चांगली फलंदाजी केली होती. ती फलंदाजी अति आवश्यक
ही महालक्ष्मी देवबाग संघासाठी. रब्बानी टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. डीप अलॉंग द कार्पेटचा फटका निघतोय. एकेरी धाव चित्त्याच्या चपळाईने घेतली जाते आणि संभाव्य दुहेरी धाव पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. विशाल लुडवे आणि त्याच्या साथीला प्रकाश पराडकर, मॅन फ्रॉम देवगड. दुहेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागते महालक्ष्मी देवबाग संघाच्या. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. माझ्यासोबत गुणलेखक बंटी केरकर अतिशय सुरेख जबाबदारी पार पडताना दिसत आहेत आणि समालोचनामध्ये बादल चौधरी, मालवणीचा बुलंद आवाज आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक, हिंदीचा बुलंद आवाज राजा सामंत. रब्बानी पुन्हा एकदा सज्ज होतं. उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, मात्र डीप अलॉंग द कार्पेटचा फटका निघतोय. डीप स्कोर लेगला क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते आणि ही चूक मोजली जाते ती दुहेरी धावांमध्ये गणपती वॉरियर्स देवगड संघासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. 53 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारे षटक, 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र फलंदाजांना हात खोलावे लागतील. टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. हे तंत्र वापरावं लागेल यावेळी मैदानावरती महालक्ष्मी देवबाग संघाला. 6 चेंडू 20 धावा. टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती समीकरण होतंय महालक्ष्मी देवबाग संघासाठी आणि बघावं लागेल गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं या इनिंगची सांगता करणारं षटक कुठचा गोलंदाज हाताळतोय. गणपती वॉरियर्स देवगड संघ आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. 5ही गोलंदाजाने आतापर्यंत अतिरिक्त धाव खर्च केली गेली नाही. गजानन सज्ज होतोय या इनिंगची सांगता करणारं षटक. पंचांच्या डाव्या साईडने कोकण नाऊ एंड कडना. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. गती परिवर्तनाचा चेंडू, ज्याला चेंज ऑफ पीस म्हटलं जातं, त्या चेंडूवरती पूर्णपणे फसतोय आणि जीवघेणी धाव म्हणावी लागेल. टेनिस क्रिकेटमधील आत्महत्या आणि ह्या आत्महत्येचा बळी ठरतोय तो प्रकाश पराडकर. 3रा हादरा महालक्ष्मी देवबाग संघाला. जसे चेंडू कमी होतील दडपण वाढत जाईल महालक्ष्मी देवबाग संघासमोर आणि कुठंतरी थोडीशी चूक म्हणावी लागेल. दर्शन बांदेकर थोडीशी घाई करतोय फलंदाजीमध्ये आणि दर्शन बांदेकर सारखं फलंदाज या मैदानावरती असलं असता या सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र सुरेख परती म्हणावी लागेल. गणपती वॉरियर्स देवगड संघ काय टिचून मारा, अतिशय सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही पाहायला मिळाली. यावेळी बहुधा बॅटची कडा घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विशाल लुडवेची खेळी समाप्त होते ही 4थ्या गड्याच्या रूपात आणि 4था हादरा बसतोय महालक्ष्मी देवबाग संघाला. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावा नक्कीच म्हणावं लागेल देवबाग संघासाठी. देवबाग संघ जो कॅरिबियन संघ ओळखला जातोय, जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. यशस्वी होण्याची खात्री नसेल मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. या मैदानावरती आव्हान आहे. 4 चेंडू 20 धावा. शुभम अरोलकर हा नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकताना दिसतोय तो महालक्ष्मी देवबाग संघासाठी. 73 धावांचा पाठलाग. सुरुवातीच्या सामन्यामध्ये 54 धावा धावफलकावरती. 55 धावांचा पाठलाग करताना फक्त 1 धावेने पराभव. मात्र या सामन्यामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. करो या मरो नाही तो बोरिया विस्तर बांधकर वापस लौटो. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता आणि शुभम अरोलकरला ही जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाज मात्र सुरेख कामगिरी करतोय. गजानन स्क्रीनवरती सज्ज. यावेळी मोठा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंगांच्या दिशेने. आपल्या उंचीचा फायदा उठवत रब्बानी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. एकेरी धाव खर्च होत आहे आणि समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला नितीन बांदेकर पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांसाठी परिचित असलेला खेळाडू. मात्र या मैदानावरती शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. रब्बानी थोडंसं मागे सरकतोय. झील टिपण्यापासून थोडंसं दूर राहतोय आणि संभाव्य चेंडूला
ताबा मिळवण्यात यशस्वी ठरतोय. एकेरी धाव निघते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 55 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा धावफलकावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय बहुधा चुकीचा ठरला की काय, हीच मात्र शंका या मैदानावरती व्यक्त होते. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बॉडी लँग्वेज थोडंसं झुकलेलं पाहायला मिळत आहे, खांदे झुकलेले दिसत आहेत. शुभम आरोलकर सुरेख फटका लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने आणि पंचांचे दोन्ही हात वरती होत आहे. 6 धावांची खून, मात्र थोडासा उशीर होतोय या फटक्यांसाठी. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. बॉल बॉईज गौरव चेंडू आणण्यासाठी मदत करायची आहे. एक चेंडू आणि येणाऱ्या एका चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता दिसते. गजाननने जर हा चेंडू सुरेख हाताळला तर या चेंडूवरती गणपती ऑरिस देवगड संघ विजयी ठरू शकतो. चेंडू जातोय फाय लेगच्या दिशेने. शतरक्षक शर्तीचे प्रयत्न होत आहेत चौकार अडवण्यासाठी. एकेरी धाव निघते आणि या सामन्यामध्ये 9 धावांनी विजयी ठरतोय तो गणपती ऑरिस देवगड संघ. सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागतोय महालक्ष्मी देवबाग संघाला. संघ अतिशय दर्जेदार दिसतोय, मात्र ते प्रदर्शन या मैदानावरती पाहायला मिळत नाही. नवीन सामना आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आदी आर्यन देवली संघ विपक्ष